पालकांनो, 13 ते 19 वर्षाचं वय हे मुलांकरता अत्यंत महत्त्वाचं असं वय आहे. कारण हे वय म्हणजे वाढीचं वय, अवघड वळणांचं वय, अनुभव घेण्याचं वय, स्वप्न पाहण्याचं वय, नवं शिकण्याचं वय, स्वप्न साकार होण्याचं वय आणि कधीकधी ते भंग पावण्याचंही वय. हे वय असतं आरशासारखं नाजूक. म्हणूनच अशा वयात आपण आपल्या मुलांना काही शहाणपणाच्या गोष्टी सांगायला हव्या. मुलांना हे सांगा की मित्रांवरून तुमची ओळख ठरते. मित्रमैत्रिणी निवडताना थोडा विस्डमचा वापर करा. मित्र कोण असावेत, कसे असावेत हे नक्की सांगा. जे मित्र तुमची प्रगती व्हावी यासाठी मदत करतात ते तुमचे खरे मित्र. जे तुम्हाला मागे खेचतात ते चुकीचे मित्र तुम्हाला काही उपयोगाचे नाहीत. मुलींना आणि मुलांना हेही सांगा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक असेल तर तुमच्यामध्ये असलेली गुणवत्ताही तुम्हाला सोडून निघून जाते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. स्वतःवर कंट्रोल ठेवा. नाहीतर आजची एक चुकीची सवय तुमचं उद्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद करेल, नष्ट करेल, तुमच्यापासून दूर घेऊन जाईल, सगळ्या गोष्टींना उद्ध्वस्त करेल. नुसती हुशारी किंवा बुद्धिमत्ता उपयोगाची नाही. कारण कठोर परिश्रम असेल तर तुम्ही हुशारीलाही हरवू शकता. तुमच्या या बुद्धिमत्तेला कठोर परिश्रमाची जोड हवीच. तुमच्याकडे देवदत्त बुद्धिमत्तेची असलेली देणगी तर तुम्हाला आयुष्यात मदत करेलच, पण त्याचबरोबर शिस्त पाळली, प्रयत्न केले तर नक्की पुढे जाल. आत्तापासून पैशाचं व्यवस्थापन कसं करावं, पैसा कसा हाताळावा, कसा खर्च करावा, कसा जपावा, तो कुठून येतो, कोणत्या मार्गाने येतो, पैसा मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, हे जाणून घ्यायला लावा मुलांना. ऋण काढून सण साजरा करू नये असं आमची आजी लहानपणी सांगायची. तेच मुलांना सांगायला हवं की पैसा जपलात तर तुमचं भविष्य उद्या तुमचं खरोखर आभार मानेल. पालकांनो, मूल मोठं करणं एवढीच फक्त आपली जबाबदारी नाही आहे, तर मुलांना एक असा वारसा देऊया की जो हे जगही स्मरणात ठेवेल. धन्यवाद.